माळीण दुर्घटनेच्या बचावाचं कार्य युद्धपातळीवरती अजूनही सुरूच आहे। डोंगराच्या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 68 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले। यामध्ये 10 लहान मुलं आणि 31 महिलांचा समावेश आहे, तर 8 जणांची यातून सुखरूप सुटका करण्यात एनडीआरएफला यश आलंय। याशिवाय आणखी 100 जण ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता व्यक्त केली जाते। राज्य सरकारनं मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर केलेली आहे। 2 दिवसांपूर्वी डोंगर खचून माळीण गाव दरडीखाली गाडलं गेलं होतं। त्यानंतर अजूनही मदतीचं कार्य सुरूच आहे। मात्र सातत्यानं पडणारा पाऊस आणि चिखलामुळे त्यात अडथळा निर्माण होतोय। डोंगराच्या ढिगाऱ्याला आणखी 100 माणसं या ढिगाऱ्याखाली असावीत अशी शक्यता आहे। त्यामुळे ती जिवंत असण्याची शक्यता आता कमी होत चालली आहे। माळीणच्या दुर्घटनेनंतर आता डोंगराच्या कुशीत राहणाऱ्यांवरती भीतीचं सावट आहे। नाशिकमध्ये 3 ते 4 हजार लोक असेच डोंगराच्या कुशीत राहतात। यापूर्वी 3 वेळा या ठिकाणी भूस्खलन झालं होतं, मात्र पालिकेनं किंवा आपत्ती व्यवस्थापनानं कुठलीही दखल घेतली नाही। खरं तर काझीगडीच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना पुनर्वसनाचं आश्वासन देखील देण्यात आलेलं आहे, मात्र अजूनही त्यांचं पुनर्वसन झालेलं नाही। माळीणची घटना घडल्यानंतर आता तरी इथल्या लोकांचं पुनर्वसन होणार का, असा प्रश्न आता उभा राहिलाय। याशिवाय हा परिसर नदीकाठी आहे, त्यामुळे कायम पुराचा धोका देखील इथल्या लोकवस्तीला असतो। त्यामुळे त्वरित पुनर्वसन करावं अशी मागणी इथले स्थानिक लोक करतात। प्रशासनाने इथं कोणत्या प्रकारचं लक्ष दिलेलं नाही। त्यांची तीच इच्छा असावी की जे माळीण गावात जे लोक रात्रीतून जसे लुप्त झालेले तशी काझीगडी लुप्त व्हावं या स्वप्नाखाली ते जगता असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे। आता याच्या आधी 3 वेळेस प्रत्येक वेळेस आम्ही जाऊन निवेदन दिलेले आहे। नगरसेवकांनी भरपूर वेळेस प्रयत्न केले, त्यांनाही कोणत्या प्रकारचा दुजोरा महानगरपालिकाही देत नाही, प्रशासन देत नाही। फक्त आम्हाला प्रत्येक वेळेस एकच सांगलं जातं की तुम्हाला 20,000 देऊ, 30,000 देऊ, तुम्हाला एक वेगळी जागा देऊ, ना जागा मिळती ना पैसे मिळतात। ते रात्रीतनं फक्त तुम्ही तुमचा जीव धोक्यात घालून तिथं राहावं हीच त्यांची इच्छा राहिलेली। तर आमची एकच इच्छा आहे, प्रशासनाने आम्हाला मदत करावी व जनतेकडे लक्ष द्या। आम्हाला हे पडायचीच भीती वाटते, कधी पडन आणि आमची कधी जीवितहानी होईल याचा भरोसा नाही। आमचे लोक सर्व लहान लहान मुलांना रात्री जर पाणी जर खूप आलं ना की मुठीत दम धरून बसतात बाया माणसं, तर हे कधी पडल, नाही तर मग खाली पोरं येऊन यांना दुसरीकडे ठेवतात। आमच्या गलीतले पोरं धावतात, काही नगरसेवक धावतात, काही असे म्हणून सगळे सहकार्य करतात, पण नगरपालिका आमची दखल घेत नाही। आम्ही लई वेळा मोर्चा नेला, आमच्या नगरसेवकांनी आम्हाला पाहिलं का गेट बंद करून टाकीतात ते लोक। जुहूच्या समुद्र किनाऱ्यावरती 3 जण बुडाल्याची माहिती मिळतेय। 10 ते 12 जणांचा एक ग्रुप जुहू चौपाटीवरती फिरायला गेला होता। त्यावेळी काही जण समुद्रात पोहायला उतरले, त्यामध्ये या 3घांचा बुडून मृत्यू झाला। यातले 2 जण हे 16 वर्षांचे तर 1 जण 20 वर्षांचा असल्याची माहिती मिळतेय। दरम्यान यातील 2घांचे मृतदेह हाती लागलेले आहेत। कोस्टगार्ड आणि पोलिसांकडून एक बेपत्ता तरुण आहे, त्याचा शोध सध्या सुरू आहे। तर अजून एका घटनेत वर्सोव्याच्या समुद्रकिनारी एका मुलाचा मृतदेह मिळालाय, मात्र त्याची ओळख पटवण्यात अजूनही पोलिसांना यश आलेलं नाही। बातमी राजकीय वर्तुळातून। निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या तसतशी आघाडीत खडाखडी रंगू लागली आहे। काँग्रेसला आघाडी कशी चालवायची याची अक्कल नाही। लोकसभेत झालेल्या पराभवातून तरी काँग्रेसनं धडा घ्यावा अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते डी.पी. त्रिपाठी यांनी मुख्यमंत्र्यांवरती हल्लाबोल केला। ते नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते। मुख्यमंत्री किती कर्तबगार आहे त्याची प्रचिती लोकसभेच्या निकालातून आली आहे, असा बोचरा वार देखील त्रिपाठी यांनी यावेळी केला। महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस हा सगळ्यात मोठा पक्ष आहे, याची जाणीव काँग्रेसनं ठेवावी आणि आघाडी करायची असेल तर 50% जागा द्याव्या हे सांगायला देखील त्रिपाठी यावेळी विसरले नाहीत। याच पत्रकार परिषदेमध्ये डी.पी. त्रिपाठी यांनी नटवर सिंग यांच्या पुस्तकावरून सोनिया गांधींना देखील फटकारले। नटवर सिंग यांनी काही चुकीचं लिहिलं असेल असं वाटत नाही असं सांगतानाच त्यांनी काँग्रेसवर देखील टीका केली आहे। महाराष्ट्र में एनसीपी कांग्रेस से बड़ी पार्टी है। कांग्रेस हमारी 50% ही है जितनी हमारी ताकत है। लोकसभा इलेक्शन, लोकसभा में उनको 4 सीट मिली, उनको 2 मिली। हमको 25 से ज़्यादा विधानसभाओं में बढ़त मिली है, उनको 12 या 13 में मिली है। तो कांग्रेस को राजनीतिक असलियत समझनी चाहिए, जो वो प्रायः नहीं समझते हैं। कम से कम चुनाव हारने के बाद तो कुछ परिवर्तन होना चाहिए उनके विचार में, कुछ तो अकल आनी चाहिए। ये हमारा निवेदन है। दिक्कत क्या, हमने हमेशा कहा ना कि कांग्रेस को गठबंधन चलाने की अकल ही नहीं है।
न उनकी इच्छा है, वो हर समय अपने सहयोगियों को दबाना चाहते हैं। सारी गड़बड़ी ये है। तो लोकसभा चुनाव में स्पष्ट है, उसमें कुछ कहने की आवश्यकता है क्या? सोनिया गांधी के साथ थे, तो अब एकाएक ये कह देना कि नटवर सिंह सस्ती लोकप्रियता के लिए अपनी किताब बेचने के लिए लिख रहे हैं, इस तरह की बकवास नहीं करनी चाहिए। उससे न सोनिया गांधी का फायदा है न कांग्रेस का फायदा। ये मैंने कहा, नटवर सिंह जैसे व्यक्ति को इस तरह अपमानित करना चाटुकारिता के चक्कर में बहुत गलत है। दरम्यान काँग्रेसवरती डीपी त्रिपाठींनी नाही तर पवारांनी टीका करावी असं सांगत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी त्रिपाठींच्या सर्व वक्तव्यांना उत्तर दिलं। या संदर्भामध्ये जर बोलायचं झालं तर गेले सगळ्यात मोठं जर शासनकाल राहिला असेल आघाडी सरकारचा, एवढ्या देशातल्या आघाडी सरकार जी पासून चालू झाली त्या इतिहासामध्ये, तर ते काँग्रेसने चालवलेलं आहे। गेले 10 वर्ष यशस्वीपणे चालू ठेवलेलं आहे। त्यामुळे एकंदरपणे अशा तऱ्हेचं का बोललं जात आहे ह्याचं मला असं वाटतं की त्याच्यामध्ये काही तर्क नाहीये। एकंदरच मला असं वाटतं की या संदर्भामध्ये एवढंच सांगू इच्छितो की अधिक सहनशक्तीचा अंत पाहू नये। राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थिती अशी झालेली आहे की अनेक नेते आजकाल वेगवेगळ्या तऱ्हेनं आपली मतं मांडतात आणि त्यानंतर आदरणीय शरद पवारजी यांना त्याचं खंडन करावं लागतं आणि हे एकदा नव्हे तर अनेकदा झालेलं आहे। त्यामुळे जोपर्यंत माननीय शरद पवारजी काही म्हणत नाहीत, अधिकृतपणे काँग्रेस पक्षाला काही कळवत नाहीत, तोपर्यंत त्या गोष्टीला फार महत्त्व देऊ नये अशा तऱ्हेची आमची भूमिका आहे। येळूरमध्ये मराठी भाषिकांवरच्या झालेल्या अत्याचाराची सर्वोच्च न्यायालयानं गंभीर दखल घेतली आहे। येळूरमध्ये घडलेला प्रकार अतिशय गंभीर आहे अशा शब्दात न्यायालयानं कर्नाटक पोलिसांवरती ताशेरे ओढले आणि या प्रकरणी वेगळी याचिका दाखल करण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारला दिले। बेळगाव महाराष्ट्रात सामील करावं या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। त्यावरती सुनावणी करताना न्यायालयानं हा निर्णय दिलाय। तर एकीकरण समितीच्या याचिकेवरती आपली बाजू मांडण्यासाठी महाराष्ट्र सरकारला 6 आठवड्यांचा कालावधी देण्यात आलाय। नागपुरातल्या शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्या आरती बोरकर यांच्या घरात घुसून अज्ञात मारेकऱ्यांनी हल्ला केला। यावेळी या मारेकऱ्यांकडून धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आला। या हल्ल्यात आरती यांचे पती अनिल बोरकर गंभीर जखमी झालेत। काल रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास नागपुरातल्या लालगंज परिसरात हा हल्ला करण्यात आला। एकीकडे मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडतोय, मात्र मराठवाड्याकडे पावसानं पाठ फिरवल्याचं दिसतंय। त्यामुळे परळी औष्णिक वीज केंद्रातील शेवटचा संच देखील बंद पडलाय। मागील काही दिवसांपासून पाणी पुरवठा होत नसल्यानं हा संच बंद करण्याची वेळ आली आहे। यापूर्वी कोळशाअभावी वीज संच बंद करण्याची वेळ आली होती। आता पाणी अभावी वीज निर्मिती बंद आहे। या केंद्राची वीज निर्मिती क्षमता 1130 वॉट इतकी आहे। या वीज केंद्रात एकूण 5 संच आहेत। मागील वर्षी देखील पाणी अभावी 7 महिने हे संच बंद होते। यंदा सुद्धा पाण्याअभावी हे संच बंद करण्याची वेळ आली। या केंद्रासाठी माजलगाव धरणातून पाणी पुरवठा होतो, मात्र या धरणातील साठा हा मृतावस्थेत पोहोचलाय। त्यामुळे पाणी पुरवठा बंद करण्यात आलाय। परिणामी कालपासून वीज निर्मिती पूर्णपणे बंद झाली आहे। मुंबईतल्या विलेपार्ले मध्ये काल दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाचं उद्घाटन करण्यात आलं। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या नाट्यगृहाच्या नूतनीकरणानंतर त्याचं उद्घाटन करण्यात आलं। या नाट्यगृहाला दीनानाथ मंगेशकर ऐवजी मास्टर दीनानाथ मंगेशकर असं नाव द्या अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली। यावेळी बेळगावमध्ये राऊतेंना पत्रकार परिषद न घेऊ दिल्याचा निषेध देखील करण्यात आला। सहाराचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांच्या सुटकेसाठी धडपडणाऱ्या सहारा समूहाला सर्वोच्च न्यायालयानं चांगला झटका दिलाय। कारण गुंतवणूकदारांच्या परताव्यासाठी समूहाच्या संपत्तीचा सौदा रॉय यांना थेट तिहार तुरुंगातच करावा लागणार आहे। यासाठी तिहार तुरुंगातच कॉन्फरन्स आयोजित करण्याचे आदेश देखील न्यायालयानं दिलेत। संपत्तीच्या विक्रीसाठी रॉय यांना जामीन मिळावा असं सांगत सहारा समूहानं रॉय यांच्या सुटकेचा हरेक प्रयत्न करून पाहिला, मात्र विक्रीसाठी जामिनाची आवश्यकता नाही, ती तुरुंगाच्या आवारात देखील होऊ शकते असं न्यायालयानं स्पष्ट केलं। या सौद्यासाठी 10 दिवसांची मुदत न्यायालयानं दिलेली आहे। गुंतवणूकदारांचे
3,117 कोटी रुपये बुडवल्याचा रॉय यांच्यावरती आरोप आहे. या प्रकरणी गेल्या अनेक महिन्यांपासून ते तिहार मुक्कामी आहेत. मात्र कालच्या कोर्टाच्या या भूमिकेनं तुरुंगातून बाहेर पडण्याच्या रॉय यांच्या प्रयत्नांना कोर्टानं पूर्णविराम दिलाय. हत्येप्रकरणी अटक केलेल्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळायच्या ऐवजी त्याच्याबद्दल प्रेम उतू जात असेल असं काही केलं तर काय म्हणायचं. कानपूरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. हत्येच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या पियुषला पोलीस स्टेशनमध्ये आणलं गेलं तेव्हा तिथे असलेल्या सीईओ RK नायर यांनी चक्क पियुषच्या डोक्याचं चुंबन घेतलं. त्यानंतर शेजारी उभे असणाऱ्या पियुषला चूक कोणाहीकडून होत असते, पण आपल्या आई वडिलांना मान खाली घालायला लागेल असं कृत्य न करण्याचा सल्ला देखील दिला. पियुषनं काही दिवसांपूर्वी आपली पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर तपासात पियुषनंच पत्नीची हत्या केल्याचं उघड झालं होतं. लग्न झाल्यानंतरही पियुषचे बाहेर प्रेमसंबंध होते. त्यातूनच त्यानं पत्नीची हत्या केली अशा आरोपीबद्दल एखाद्या पोलीस अधिकाऱ्याचं प्रेम उतू जाणं धक्कादायक आहे. काल सिंधुदुर्गातल्या माणगावात नेहमीप्रमाणे शाळा सुरू होती आणि अचानक शाळेत आरडाओरडा सुरू झाला. शाळेच्या इमारतीत नाग शिरल्यामुळे शाळेत एकच गोंधळ उडाला. भर दुपारी शाळेच्या आवारात नाग शिरल्यामुळे काही लोकांनी पाहिलं आणि आरडाओरडा सुरू केला. हा नाग जखमी असल्यामुळे तो आवारातच घुटमळत होता. शाळेचे शिपाई, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी शाळेसमोरच्या मैदानात धाव घेतली. आजूबाजूला माणसं जमा झालेली पाहिल्यानंतर नागानं फणा काढला. जवळपास कोणीही सर्पमित्र नसल्यानं नागाला पकडावं कसं असा प्रश्न देखील निर्माण झाला होता. मग एका मोठ्या बांबूला कापडी पोतं बांधून नागाला पकडण्याचा प्रयत्न सुरू झाला. काही वेळाच्या प्रयत्नांनंतर अखेर नागाला पिशवीत बांधण्यात यश आलं. त्यानंतर त्या नागावरती उपचार देखील करण्यात आले. धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी विविध मार्गांनी आंदोलनं केली जातात. रत्नागिरीत देखील धनगर समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातील धनगर समाज बांधव या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आपल्या मागण्यांसाठी धनगर समाजाचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकला. आपल्या मागण्यांचं निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं.